एक नारायण या ठिकाणी राहिला. पुढचा अभंग. खेळता मुरारी जाय सरोवरातीरी, तव नग्नची नारी तेथे देखियल्या. मांडिले विद्या विंदान ख्याल सुखाचे संधान, अंग लपवूने माना पिलंगत चाले. ख्याल मांडिले रे ख्याल मांडान सोडी नेदी साऊला रे. साड्या सावली पातळे गोंडे कसनीच्या चोळ्या, बुंथी घेऊनी सकळा कळंबावरी पळे. खांदी घालून या करी दृष्टी घालून समोरी, बैसे पाला ओढी वरी खदखदा हसे. आनंदे कल्लोळा बाळा खेळती सकळा, देती उलटिया चपळा एकी एकी होली. म्हैस वेले सुरकांडी एकी नागविती कोडी, नाना परीच्या विकडी खेळ मांडियला. एकी आलिया बाहेरी पाहे लुगडी तव नारी, म्हणे नाही नेले चोरी काय जाणू केव्हा. केला सकळे हाकारा तव आलिया बाहेरा, आता म्हणतील घरा जावे कैशा परी. तव हासे वनमाळी वरी पाहुनी सकळी, लाजा रिघालिया जळी मागे पुढे हात. लाज राखावी गोपाळा आम्हा जणीची सकळा, काय मागसी ए वेळा देऊ गुळ वाटी. जोडून या कर यागे सकळी समोर, वाया न बोलावे फार बडबड काही. भातुके भूषण नाही चाड नेघे धन, करा एक चित्त मन यागे मज पाशी. एक एकीकडे पाहे लाज सांडून या राहे, म्हणे चला आता सये जाऊ तयापाशी. जोडून या हात कैशा राहिल्या निवांत, तुका म्हणे केली मात लाज राखिली तयाची. भागवतातील अतिशय अंतरंग प्रसंग आहे चिरहरण लीला. स्वामी अखंडाजी म्हणतात की चिरहरण लीला म्हणजे ही कपडे चोरण्याची लीला नाही, तर ती औरणभंगाची लीला आहे. थोडासा प्रकाश याच्यावर टाकूया. मला वाटतं की महाराज आपल्याला जेवढं काय कळतं, जेवढा अभ्यास आपण केला असेल, जेवढ्या काय आपल्या संवेदना असतील, त्या सर्व संवेदना अभिव्यक्त होण्याचं स्थान जर कुठलं असेल तर ते एकमेव हे आहे. इथं बसून बऱ्याच वेळा म्हणतात तुम्हाला कळालं की नाही काय माहिती. वाटतं बोलणाऱ्यालाच कळालं की नाही की काय त्याला बोलायचं आहे ते. कारण इथं जर कळालं नाही तर कुठंच कळणार नाही. किंबहुना बोलणाऱ्याला जेवढं कळतं ना त्याच्यापेक्षा अधिक त्याला जे कळलंय त्याच्यापेक्षा अधिक कळलेलं खाली बसणाऱ्याला असतं. म्हणून श्रीकृष्ण उक्ती सागरा, हा अगस्तीची दुसरा घोट भरो पाहे एक सरा अवघियाचा, असे श्रोते आहेत. म्हणून इथं बसून कोणीतरी असं म्हटलं की तुम्हाला समजलं की नाही, मला किव येते. मला असं वाटतं की तुम्हाला समजलं की नाही, कारण इथं असे बसलेत की तुम्हालाही जे समजलं नसेल तेही त्यांच्याकडे जाऊन समजून घ्यावे, अशी ही सगळी नॉनसेन्स नाही, सगळे सेन्स असलेले आहे असे महापुरुष या ठिकाणी बसलेत. म्हणून इथंच आपण लढीवाळपणा करावा. इथंच काय जे आपल्याला कळतं आणि जे कळत नाही ते सगळंच बोलत जावं. चिरहरण लीला याची कथा सांगतो आणि त्यानंतर त्याचा लाक्षणिक अर्थ बघूया. महाराष्ट्री खरं तर असं आहे की वेदांताचा किती चांगला उपयोग होतो. आता काही ठिकाणी आपण पाहिलं की घटनात्मक लीला सांगणं गरजेचं असतात, परंतु काही ठिकाणी लक्षणा करावीच लागते. लाक्षणिक अर्थ सांगावाच लागतो आणि जर लाक्षणिक अर्थ सांगितला नाही तर त्या कथेचा चंगळवाद होऊ शकतो. आणि वेदांताचा अभिमान धारण करून बोलायचं म्हणून नाही, परंतु खऱ्या अर्थाने जर सगळे हिशोब लावायचे असेल आणि बुद्धीच्या कसोटीवर हे समजून सांगायचं असेल तर तिथं एकमेव पर्याय राहतो, तो म्हणजे अद्वैत आणि वेदांत. बाकी कुठल्याही पद्धतीनं ह्या गवळणीचा आणि भक्तीचाही संदर्भ देऊन त्याचे अर्थ लावायचे, त्याला स्पष्ट करायचं, तर जेवढी जाणीव माझी तेवढ्याहून सांगतो की नुसते त्या भक्तीच्या परंपरेनं लागत नाहीत. त्याला वेदांताची नजर असेल तरच ते योग्य प्रकारे लागतात. काहीतरी पाठामध्ये कायमच आपण ऐकत असतो की भक्तीची पराकाष्ठा ज्ञान आहे,
आणि ज्ञानाची पराकाष्ठा भक्ती आहे, हे आपल्याला पाहायला भेटत आहे. लीला अशी आहे, हेमंते प्रथमे मासी नंदव्रज कुमारिका हा. आता इथं बहुवचन आहे कुमारिका हा, त्याचा खूप मोठा भाव आहे. पुढच्या अभंगामध्ये आहे, आपण तो भाव बघूया, म्हणजे आपल्याला थोडं थोडं पुढे जाता येईल. हेमंत ऋतूमध्ये पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये या वृंदावनामध्ये असलेल्या ज्या मुली आहेत 12, 13, 14, 15, 16 वर्षाच्या, या मुली यमुनेच्या त्या निर्मल शुद्ध जलामध्ये स्नान करतात. स्नान झाल्यानंतर कात्यायनी मातेला नमस्कार करतात, प्रार्थना करतात. प्रार्थना अशा करतात की कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरे नंद गोप सुतम देवी पतिम मे कुरुते नमः. नंदाचा जो सूत आहे तो श्रीकृष्ण आम्हाला पती म्हणून मिळावा अशी प्रार्थना करतात. यमुनेच्या त्या वाळवंटामध्ये छोट्या छोट्या त्या पिंडी तयार करतात आणि 1 महिन्यापर्यंत त्यांनी अशा प्रकारे कात्यायनी मातेची उपासना केली. महिना पूर्ण झाल्यानंतर 1 दिवस या सगळ्या मुली, या सगळ्या गोपिका त्या यमुनेच्या स्वच्छ जळामध्ये स्नान करत असताना भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आला आणि तीरावर असलेले सगळे त्यांचे वस्त्र घेतले. कळंबाच्या झाडावर तो जाऊन बसला. या गोपिकांना जेव्हा कळालं की आमचे वस्त्र श्रीकृष्ण भगवंताने नेलेत, तेव्हा त्या प्रार्थना करू लागल्या की कृष्ण आमचे कपडे दे. आपले लज्जास्थान जेव्हा त्या लपवायला लागले तेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी त्यांना सांगितलं की एक काम करा की येऊन तुम्ही सूर्याला नमस्कार करा. त्या सगळ्या बाहेर आल्यात, लज्जाविरहित झाल्या. श्रीकृष्ण भगवंताला त्यांनी नमस्कार केला. भगवंतांनी त्यांना वस्त्र दिलेत आणि त्या गोपिका निघून गेल्या. कथा संपली. पण एवढीच कथा जर सांगितली तर ती फक्त थट्टेचा विषय होईल. एवढीच कथा जर सांगितली तर लोकांना वैदिक संप्रदायातली गंभीरता कळणार नाही. त्यासाठी याचा काय नेमका लाक्षणिक अर्थ आहे, याचं तात्पर्य काय आहे, याची तात्विक बाजू काय आहे, ते समजून घ्यायला पाहिजे. बघूया आपण थोडंसं. या लीलेच्या माध्यमातून श्रीकृष्ण भगवंतांनी सगळ्या गोपिकांना परमहंस संन्याशी करून टाकलं. कसं? आपल्याकडे जी संन्यास दीक्षा आहे त्या संन्यास दीक्षेमध्ये शिखासूत्र यांचा परित्याग करायचा. अर्थात आतापर्यंत जे संस्कार, या संस्कारांचं परिपालन केलं होतं त्या संस्काराचाही परित्याग करायचा आता. मी असं ऐकलंय, पाहिलं नाही. जेव्हा त्याचा तो शिखासूत्र हा विधी होतो तेव्हा त्या संन्याशाला, नवीन झालेल्या संन्याशाला नग्न होऊन पळावं लागतं एका दिशेनं. आणि मग गुरुजी त्याला हाका मारतात की थांब, आणि परत त्याला बोलवतात आणि परत येऊन त्याला ते त्याचे काही वस्त्र देतात. असा विधी आहे. या सर्व क्रियेचा उद्देश काय आहे? या रासलीलेच्या माध्यमातून श्रीकृष्ण भगवंत असं सांगतात की फक्त अपवित्र संस्काराचा त्याग करायचा नाही, तर एक मिलनाची घडी अशी येते की तिथं पवित्र संस्कारांचा सुद्धा त्याग करावा लागतो. अगदी तैसे ज्ञाने अज्ञान नेले, आपणही वस्तू देऊन गेले, ऐसे जाणणे विन उरले जाणते जे. म्हणून बघा, श्रीकृष्ण भगवंताने सगळ्या असुरांचा नाश केला आणि आसुरी वृत्तीचा नाश केल्यानंतर इंद्र, ब्रह्मदेव या दैवी वृत्तींचंही गर्वहरण केलं. परमार्थामध्ये जसे अपवित्र संस्कार घालवण्यासाठी पवित्र संस्कार घ्यावे लागतात, तसे अंतिम मिलनाच्या क्षणी हे पवित्र संस्कार सोडून पूर्णपणे निरावरण व्हावं लागतं. त्या चर्चेमध्ये एक संन्यासी बसलेले होते. त्या संन्याशांनी एक सूत्र सांगितलं. संन्याशांनी सांगितलं, ते म्हटलंय की जे वस्त्र दिवसा सौंदर्यवर्धक होतं, प्रियतमाच्या मिलनामध्ये ते बाधक होतं. व्यवहारामध्ये ते समजून सांगितलं त्यांनी. अर्थात भगवंत असं म्हणतात
तुम्ही आता इथपर्यंत आलात ना, तर तुम्ही लौकिक मान्यतेतून मुक्त झालात. तुम्ही घर सोडलं, तुम्ही सगळाच अहंकार सोडला, सगळीच आसक्ती सोडली आहे. आता एकच अडचण राहिली, फक्त तुमच्या आणि माझ्यामध्ये जो पडदा आहे ना, तो पडदा बाजूला व्हायला पाहिजे. पर्दा कोण भरतारसो जिन देखी सब देह. अगं तुम्ही मला नाचताय. पर्दा कोण भरतारसो, कुठल्या स्वामी सोबत पर्दा करताय? जिन देखी सब देह, ज्याने सगळंच पाहिलंय. ज्या वस्त्राने तुम्ही स्वतःला झाकताय ना, ते वस्त्र सुद्धा मी झालो होतो. द्रौपदीला जाऊन सांगा. आणि वस्त्राच्या आतमध्ये सगळे नग्नच आहेत. ज्या पाण्यामध्ये तुम्ही लपताय ना, ते पाणी सुद्धा मी आहे. किंबहुना ज्या देहाला तुम्ही लपवताय, त्या देहाच्या आतमध्ये सुद्धा मी आहे. म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी या लीलेच्या माध्यमातून त्या गोपिकेंना व्यापक भाव प्राप्त करून दिला की सर्वत्र मीच मी आहे. पहिल्या सत्रामध्ये कहा पग डारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा. मग प्रश्न असा आहे, श्रीकृष्ण भगवंताला संस्काराचे वस्त्र आवडतात की वस्त्ररहित अवस्था आवडते? तर याचं उत्तर आहे, दोन्ही आवडतात. पतीला दिवसा आपली पत्नी वस्त्रसहित सुशोभायमान वाटते आणि एकांतामध्ये वस्त्ररहित सुशोभायमान वाटते. तसे भगवंताला सुद्धा, तो भगवंत साधक अवस्थेमध्ये असताना सगळे सद्गुणांचे वस्त्र त्याच्या ठिकाणी असेल तर तो आवडतो. आणि अंतिम मिलनाच्या वेळी ते सगळे आवरण बाजूला होऊन तो साधक जेव्हा रामतीर्थांच्या भाषेमध्ये नंगम नंगा असा होऊन जेव्हा तो येतो ना, तसाही तो आवडतो. बघा, म्हणून भगवंताने वस्त्रहरण केलं आणि वस्त्रहरण केल्यानंतर त्या गोपिका जेव्हा विधेय अवस्थेला प्राप्त झाल्यात, तेव्हा एका महापुरुषाने खूप चांगला भाव सांगितला. त्या गोपिका निघाल्याच तशात, आता आम्हाला कपड्याची गरज नाहीये. त्या भगवंताने थांबवलं त्यांना. तुम्ही अद्वैत रूपा झाल्या, परंतु ज्या जगामध्ये तुम्ही चाललात तिथं लोकांची नजर ती नाहीये. म्हणून भगवंताने त्यांचे कपडे त्यांना परत देऊन टाकलेत. म्हणजे काय, त्यांचे कपडे त्यांना देऊन टाकले, परंतु पहिले कपडे वेगळे होते. आता जे कपडे त्यांना मिळाले तो भगवंताचा प्रसाद होता. भगवंताचा प्रसाद घेऊन त्या लोकांमध्ये निघाल्यात. म्हणून लोकांमध्ये जरी त्या कपड्यामध्ये वावरत असल्या तरी त्या कपड्यामध्ये सुद्धा भगवंताचं अद्वैत अपरोक्ष ज्ञान त्यांना झालं असल्या कारणाने कपड्याने वावरत असताना सुद्धा त्या भगवंताशी कायमशा एक होऊन गेल्यात. किंबहुना वेणुगीतापासून तर रासलीलेपर्यंत हा जो सगळा प्रसंग आहे, अर्थात त्याची सुरुवात वेणुगीत आहे. वेणुगीताचा विचार येणार आहे, पुढे बोलतो मी. आणि या सर्व लीलेची अंतिम परिणती रासलीला आहे, रासपंचाध्याय आहे. आता अभंगाचे शब्द बघूया. खेळता मुरारी जाये सरोवरा भितरी. मुरारी मूर राक्षसाला मारलेला तो श्रीकृष्ण भगवंत खेळत खेळत यमुनेचं जे शुद्ध सगळीकडे कमळ पसरलेले आहेत, शुद्ध जलाने युक्त असलेल्या त्या सरोवराच्या तीरे आला. तव नग्नची नारी तेथे देखिल्या. तेथे त्या कात्यायनी मातेची उपासना करणारे त्या सगळ्या मुली नग्नच स्नान करताना त्याने पाहिल्या. मांडिले विंदान ख्याल सुखाचे संधान. विंदान अर्थात त्याने एक युक्ती केली, त्याने एक लीला केली आणि ख्याल सुखाचे संधान मांडिले. ख्याल अर्थात ज्यामध्ये मौज असेल, गंमत असेल, असं सुखाचं संधान अर्थात ज्या प्रसंगामध्ये सुख निर्माण होईल असा सुखाचा प्रसंग त्याने मांडला. अर्थात श्रीकृष्ण भगवंताने अशी एक लीला केली, अशा एक लीलेचा प्रसंग निर्माण केला की त्याच्यामध्ये सगळ्यांना आनंदच मिळेल. अंग लपवून मान पिलंगत चाले. त्या गोपी स्नान करत होत्या नग्न. हा अंग लपवत मान खाली घालून
तो त्या ठिकाणी आला. ख्याल मांडला रे, ख्याल मांडला रे, हा सुखाचा खेळ मांडलाय, हा आनंदाचा खेळ यांनी मांडला, आनंदाची लीला यांनी मांडली. पाया पडता न सोडी नेदी सावला रे. आणि त्या सगळ्या गोपिकेने विनवणी केली, त्या पाया पडल्यात, परंतु न सोडी नेदी सावला. सावला म्हणजे वस्त्र त्यांची तो देत नव्हता. याला स्वगत म्हणावं किंवा याला सूचक गीत म्हणावं. अर्थात संगीत नाटकांमध्ये आहे, जेव्हा तो नट व्यासपीठावर एकटाच असतो आणि त्याला आपल्या मनातले काही भाव सांगायचे असतात, तेव्हा तो ते स्वगत गातो किंवा त्याला सूचक गीते म्हणतात, की अगोदरच त्याने ते सगळं पुढं जे घडणार आहे त्याची सूचना त्या गीताच्या माध्यमातून द्यायचे आणि नंतर पुढे ज्या त्या क्रीडा सुरू होतात. म्हणून खरं तर असं आहे, चित्रपट असेल, नाटक असेल, नवे नवे तमाशा असेल, लोककला असेल, या सगळ्या कला आणि या सगळ्या संस्कृती आणि या सगळ्या साहित्याचं आधारस्थान जर काय असेल तर ते संत वाङ्मय. तसाही विचार होईल. किंबहुना जे प्रामाणिक साहित्य आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही साहित्यिक झालो, आम्ही बोलायला लागलो, आम्हाला जर विचाराल तुम्ही की कुणाला आदर्श ठेवून तुम्ही हे सगळं केलं, तर ते म्हणतात आम्ही संत आणि कीर्तनकारांना आदर्श ठेवून हे सगळं केलं. वेळ आपल्याकडं नाही, त्या संदर्भानेही चिंतन करता येईल. अशा अनेक कलावंतांच्या आणि विचारवंतांच्या मी मुलाखती ऐकल्यात. सगळ्या महाराष्ट्राला ज्यांनी पोट धरून हसायला लावलं आणि अतिशय मार्मिक ज्यांचे विनोद असायचेत, ते पु ल देशपांडे म्हणायचेत की मी हे जे कथाकथन करतो, जे व्याख्यानं करतो, ही शैली मी कुठून घेतली? ते म्हणले कीर्तनकारापासून. कारण कीर्तनकार बोलत 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 जातो, पण आपला जो विषय त्या विषयावरच येतो, हे मी कीर्तनकाराकडून शिकलो. अर्थात जितेंद्र अभिषेकींना विचारलं की आपण हे सगळं गाणं एवढं मोठं आपण निर्माण केलं, एवढं हे नाट्यगीत असेल किंवा संगीत क्षेत्रामध्ये एवढं सगळं काम आपण केलं, आपला आदर्श कोण? तर त्यांनी सांगितलं माझा आदर्श एक कीर्तनकार आहे, माझा आदर्श संत वाङ्मय आहे. एक स्वतंत्र विचार त्याच्यामध्ये आहे. अर्थात या वरच्या चरणांमध्ये स्वगत केलं की पुढं काय काय घडणार आहे ते तुकाराम महाराजांनी सांगितलं. ना आता ती जी लीला आहे त्या लीलेचं प्रत्यक्ष वर्णन पुढं करतात. साड्या, सावली, पातळे, गोंडे, कसणीच्या चोळ्या, बुंथी घेऊन सकाळा कमळावरी पळे. त्या गोपिकेने आपले ठेवलेले जे कपडे होते त्या कपड्यामध्ये साड्या होत्या. सावली शब्दाचा अर्थ केला चंद्रकळा, इथे एक विशिष्ट प्रकारचं वस्त्र असं आहे म्हटले. पातळे लुगडी, गोंडे अर्थात आपल्या वेण्यांमध्ये घालण्याचा तो एक अलंकार, कसणीच्या चोळ्या अर्थात पाठीवर ज्या चोळ्यांचे बंद असतात त्या कसणीच्या चोळ्या, बुंथी अर्थात ओढणी, घुंगट, हे सगळं घेऊन सकाळा कळंबावरी पळे. कळंबाच्या झाडावर तो पळून गेला. खांदी घालून या करी, कर अर्थात हात त्या फांदीवर ठेवून, दृष्टी घालून समोरी, दृष्टी समोर ठेवून तो बैसे, तो बसला आणि पाला उडी अर्थात जे पानं होते ते पानाने स्वतःला झाकून घेतलं आणि वरी खदखदा हसे आणि मग खदा हसायला लागला. बर, आता इकडं या गोपिकेंची काय अवस्था होती त्यांना माहितीच नाही. कृष्ण आला इथं, आपले कपडे घेऊन तो कळंबाच्या वृक्षावर गेला. या बाबतीमध्ये मात्र त्या अनभिज्ञ आहेत. त्या आनंदे कल्लोळी बाळा खेळती सकळा, त्या सकळा बाळा आनंदे कल्लोळा खेळती. अहंकार पायाखाली तुडवल्या गेला की मग आनंदाचे कल्लोळ अंतकरणामध्ये निर्माण होतात. या आनंदाच्या लहरीनं या सगळ्या बाळा त्या ठिकाणी खेळत होत्या. देती उलटिया चपळा, एकीहून एक चपळा उलटिया देते. इतक्या चपळ होत्या, एकीपेक्षा एक अधिक ह्या चपळ उलटिया देते अर्थात तिथं अगदी पाठीवर उलट काही जणी पोहत होत्या, काही म्हैस अर्थात म्हैशीसारख्या निवांत पोहत होत्या. वेले शब्द या ठिकाणी आला, त्याचा अर्थ मला एक वेगळ्या प्रकारे
शब्दकोशामध्ये पाहिला मी, की वेले शब्दाचा अर्थ तिथं केलं चांगल्या प्रकारे, म्हणजे क्रियाविशेषण या रूपामध्ये दिलं. इथं वेले शब्दाचा अर्थ केला की एक खेळ, आपल्याला जो घ्यायचा तो घ्या. परंतु जर हे क्रियाविशेषण म्हणून आपण वेले जर घेतलं तर चांगल्या प्रकारे त्या उलट्या पोहत होत्या, चांगल्या प्रकारे त्या म्हशीवाणी निवांत पोहत होत्या. सुरकांडी अर्थात अशी सुरकांडी घ्यायची, एका ठिकाणून खाली पाण्यामध्ये जाऊन दुसऱ्या ठिकाणी वर निघायचं. एकी नागवती कोडी, चातुर्याने एकमेकी फसवत होतात, अर्थात पाण्यामध्ये त्या लपंडाव खेळत होत्या. असे त्यांचे खेळ चालू आहे. नाना परीच्या विकडी खेळ मांडलेला, नाना प्रकारचा अतिशय चातुर्याने त्याने तो खेळ मांडलेला आहे. पण त्यांना कुठं माहिती आहे की आता आपले कपडे नाहीत म्हणून. आणि मग एकी आलिया बाहेरी पाहे लुगडे तवनारी, त्यातली एक बाहेर आल्यानंतर पाहते तर आपले लुगडे कुठं आहेत. म्हणे नाही नेले चोरी काय जाणो केव्हा. तेव्हा ती पाण्यामध्ये असलेल्या सर्व बाकी गोपिकेंना म्हणायला लागले, म्हणे नाही, अरे आपले लुगडे नाहीत. केव्हा नेले काय जाणो, हे आपले कपडे कधी नेले काय माहिती. केला सकाळी हाकार, मग सगळ्यांनी गोंधळ केला, सगळ्यांनी गलबला केला. तव आलिया बाहेरा, आणि सगळ्या मग बाहेर आल्या. आता म्हणतील घरा जावे कैस्या परे. काय राहिले का. तेव्हा त्या एकमेकींना म्हणायला लागल्या का आता आपले वस्त्र नाहीये, आपले कपडे नाहीये, आता घरी कसं जायचं पण अशा अवस्थेमध्ये. तेव्हा तव हसे वनमाळी वरे पाहून सकळी, तेव्हा तो गळ्यामध्ये रानातील सुंदर फुलांची माळ घातलेला वनमाळी तो खदा खदा हसायला लागला. आता बऱ्याच वेळा लोक म्हणतात ना, भगवंत त्यावेळी 5 वर्षाचा होता, त्याच्या अंतःकरणामध्ये कुठला काम आणि कुठला काय ही पळवाट आहे तशी. तो 5 वर्षाचा काय आणि 5 दिवसाचा काय, सगळ्यात पुरातन तोच आहे आणि सगळ्यात नवीन तोच आहे, असा हा विचार करून नाही जमणार. तिथं भगवंताला या सगळ्यांना अद्वैत रूपाला प्राप्त करून घ्यायचा आहे, हाच विचार तिथं मुख्यत्वाने आपल्याला सांगावं लागेल. खदा खदा तो तव हासे वनमाळी वरी पाहुनी सकळी, तो हसायला लागल्यानंतर मग सगळ्यांनी वर पाहिलं की कोण हसतोय असा एवढा मोठा खदा खदा. लाजा रिगाल्या जळी मागे पुढे हात, आणि त्यांनी पाहिलं बाई हा तर कृष्ण आहे. तेव्हा त्या लाजल्यात आणि जळामध्ये रिघाल्या, जळी रिघाल्या, जळामध्ये शिरल्यात आणि आपल्या लज्जास्थान मागे पुढे हात ठेवून त्या लपवायला लागल्यात. लाज राखावी गोपाळा, हे गोपाळा, अरे आमची लाज राखावी बाबा. आम्हा जनीची सकळा, आम्हा सकळा जनीची गोपाळा लाज राखावी, आमच्या सगळ्या जणींची बाळा गोपाळा लाज राखावी. काय मागसी ये वेळा देऊ गुळवाटी, तुला काय जे लागत असेल ते आम्ही देऊ. गुळवाटी देऊ का. कृष्ण म्हणला वेडा आहे की काय, वेडा आहे की काय तुम्ही, गुळवाटीने प्रसन्न होणार आहे का मी जेव्हा खायला लागतो ना तेव्हा मीपणाचा फराळ करण्यासाठी बसलेला मी भुकाळू असतो, काहीच उरू देत नाही. अशा प्रकारचा मी भुकाळू, आणि मला तुम्ही म्हणतात की गुळवाटी देऊ का. भगवंत काय बोलतात बघा पुढे, जोडून या कर यागे सकळी सकळी समोर. एक काम करा, सगळ्यांनी हात जोडा आणि मला बघून तुम्ही जे लाजताय ना ती लज्जा पहिली सोडून द्या. हे गोपीनो हे लक्षात ठेवा, तुम्ही फक्त मला एक बाळ, नंदाचा बाळ म्हणून पाहत असाल तर तुमच्या जीवनामध्ये परिपूर्णता येणार नाही. सर्वत्र मी आहे हा साक्षात्कार करून घ्या. म्हणून जोडून या कर यागे सकळी समोर वाया न बोलावे. फार बडबड काही, आता फार बडबड वाया न बोलावे. फार बडबड करू नका, व्यर्थाचं बोलू नका. आणि तू म्हटले ना तुला काहीतरी देते, तुला आम्ही काहीतरी देतो असं जे तुम्ही म्हटलात ना, तर भातुके म्हणजे खाऊ, भूषण म्हणजे अलंकार, नाही चाड नेघे धन, या सगळ्याची इच्छा
धनाची इच्छा मला नाहीये. मग काय पाहिजे? करा एक चित्त मन यागे मज पाशे. आहा, भगवंत असं म्हणतात की तन जनाला देऊन टाका, मन मला द्या. असं आहे, माणसं सगळं उलट वागतात. मन जगाला देतात आणि तन मंदिरात ठेवतात. अर्थात मंदिरामध्ये तन आहे पण मन लागलंय घरी. खूप छान भाव आहे महाराज. जगातल्या लोकांना तुमच्या मनाची गरजच नाहीये. जगातल्या लोकांना तुमच्या तनाची गरज आहे. किंबहुना जगाच्या कामाचा मनुष्य राहिला नाही की माणसाचं मन कितीही त्या जनामध्ये गुंतलं तरी त्या माणसांना तो नको नको असा होतो. बघा ना, घरामध्ये असलेले जे म्हातारे माणसं आहेत ना, एक उपयोगितावाद, यूज अँड थ्रो. आपल्याकडं मातृदिवस आणि पितृदिवस. अरे मातृदिवस आणि पितृदिवस म्हणजे वर्षभर त्यांची हेटाळणी करायची, वर्षभर त्यांना त्रास द्यायचा आणि एक दिवस पुष्पगुच्छ घेऊन जायचं. ही भारतीय संस्कृती नव्हेच. घरामध्ये असलेले ते माणसं किती जीव गुंतलेला. माझा मुलगा, माझा नातू. अण्णा म्हणायचे, नातू आलाय ना, तो नातू सांगतोय नातू. आता मी आलोय, तू नाही. पण म्हटलं नाही नाही, पण अजून पण तू. मग पण तू आल्यानंतर तो पण तू सांगतो, माझ्या बापाने सांगितलं होतं ना तू, पण तू ऐकत नाहीस. मन गुंतलेलं आहे. कुणाला पाहिजे तुमचं मन? वावा पाटणकर नावाचे एक साहित्यिक आहे, खूप छान. इथं आलाय भाग म्हणून. ज्याने आयुष्यभर मन फक्त कुटुंबामध्ये गुंतवलंय, जगाला देऊन टाकलंय, त्याची होणारी ही व्यथा भयंकर आहे. सारे मला विसरोत याचे वाईट न वाटे मला, त्यांना न विसरता ये मला याचे वाईट वाटे मला. साहित्य खूप आहे. त्यांनी मला हाकलून दिलंय, त्यांनी मला बाहेर काढून दिलंय, ते मला विसरले, त्याचं वाईट नाही वाटत. मला नाही विसरता येत ना त्यांना. मग पुढे वाचला वेदांत क्षण मात्र त्यांना विसरलो, दोस्त हो दुसऱ्या क्षणी मी वेदांत विसरलो. छानच आहे साहित्य. अति होती अशी ही वेळ सारे नम्र होती मज पुढे, झेलण्याला शब्द माझा होती उभे मागे पुढे. आता कुठे तो काळ त्याची खूणहीन राहिली, आसवे माझीच माझ्या काबूत नाही राहिली. चांगलं साहित्य आहे. का झालं हे सगळं? आणि आता म्हणतो वेदांत वाचायचा. वेदांत वाचून थोडंसं विसरेल, परंतु वेदांताचे ग्रंथ पुढे असेल, वेदांत विसरेल, मन तिकडे जाईल परत. म्हणून जगाला कोणी सांगितलं तुमच्या मनाची गरज आहे? जगाला गरज आहे फक्त तुमच्या देहाची. देहाचं सामर्थ्य संपलं रे, संपलं. संपला माणूस. इथं भारतीय संस्कृती थोडीशी मातृदेव हो पितृदेव हो हे संस्कार देत आलोत आपण. म्हणून लोक म्हणतात आम्हाला तुमच्या भक्तीची गरज काय? तुम्हाला भक्तीची गरज यासाठी की तुमच्या मुलांनी तुम्हाला बाप आई म्हणायला पाहिजे, त्यासाठी गरज आहे. देवद्या सोडून बाजूला, त्यासाठी सुद्धा त्याची गरज आहे. अर्थात भगवंत असं म्हणतात की तुमच्या तनाची गरज नाहीये, कारण तुमचा आणि माझा जो संघ आहे तो अनंग संघ आहे. अंगाची गरज कुठं इथं? म्हणून भगवंत बोलता या ठिकाणी, करा एक चित्त, एक चित्त करा आणि मन चित्त मन एक करा आणि या गे मज पाशी. एकी एक एकीकडे पाहे लांज सांडून यार आहे. भगवंताचा भाव त्यांना कळाला, जणू काय महावाक्याचा उपदेश त्यांना झाला आणि सगळ्या म्हणाल्या अहम ब्रह्मास्मी, असं सगळ्याच म्हणाल्यात. आणि मग एक एकीकडे पाहे, एक एकीकडे पाहे याचा अर्थ दुसरीकडे जर पाहिलं तर आता एकाशिवाय दुसरं कोणी उरलत नव्हतं. एकमेवा द्वितीयम ब्रह्म असा साक्षात्कार त्यांना व्हायला लागला. एक एक गवळणी एक एक गोपाळ, हाती धरुणी नाचती रास मंडळ. पुढाय का, एका जनार्दनी रास मंडळ रचिले आणि जिकडे पावे तिकडे अवघे ब्रह्मची कोंदले, अशी अवस्था त्यांची झाली.
मने चला आता सये जाऊ तये पाशी. आता चला त्याच्याजवळ जाऊया. सगळे पडदे दूर झालेत, जोडून हात कैशा राहिल्या निवांत. कृष्णा आता कपडे दिले नाही तरी चाल, निघालो आम्ही. तुका म्हणे केली मात, लाज राखिली त्यांची. भगवंताने सांगितलं हे कपडे आता घेऊन जा, कारण आता तुम्ही अद्वैत रूपाला प्राप्त झालात, परंतु ज्या लोकांमध्ये तुम्हाला जायचं आहे त्या लोकांची दृष्टी अद्वैतात्मक नाही आहे, म्हणून त्यांची लाज राखिली. पुढच्या